हाय हॅलो नमस्कार. मी ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज मी एक छोट्या मुलीचा 26 जानेवारी स्पेशल फ्रॉक दाखवणार आहे. कटिंग अगदी वेगळ्याच पद्धतीत सांगितलेलं आहे. अगदी सोपा पद्धत आहे आणि तुम्हाला सहज जमेल. तर सुरू करू. तर आज आपण इथे एक पांढरी साडी आणली आहे. पांढरी म्हणजे व्हाईट कलरची विकत घेतली आहे. त्याचा जो ब्लाऊज पीस आहे गोल्डन कलरचा आणि काठ गोल्डन जरीचा आहे. तर त्यापासून आपल्याला ही फ्रॉक तयार करायचा आहे 7 वर्षाच्या मुलीचा. सुरू करूया. आता इथे मी अस्तर घेतला आहे अर्धा मीटर टॉप पार्टसाठी, जो टॉप पार्ट असतो त्यासाठी. आता ह्याची पूर्ण टॉपची उंची आहे 12 इंच. तर 12 इंच का घेतली तर पूर्ण उंची आहे 11 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच मी शिलाई मार्जिन पकडते आणि 12 इंचावर मार्किंग केलं. तर इथे आपल्याला शोल्डर घ्यायची आहे 4.5 इंचाची शोल्डर आपण इथे घेणार आहोत. 7 वर्षाच्या मुलीसाठी 4.5 इंचाची शोल्डर लागते. आर्मोल लागतो 4.5 इंच. जेवढी तुम्ही शोल्डर घेता तेवढाच आर्मोल टाकावा लागतो. ठीक आहे. तर चेस्ट आहे हिची 6 इंच. त्याच्यात 1.5 इंच मी एक्स्ट्रा मार्जिन ॲड करते, म्हणजे एकूण 7.5 इंच. म्हणजे पूर्ण चेस्ट 26 इंचाची आहे, बरोबर. मग त्याच्यामध्ये आपण चौथा भाग ॲड करतो आणि अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता इथे कंबर आहे तिची 6 इंच. म्हणजे जेवढी छाती असते तेवढीच कंबर घ्यायची असते लहान मुलांची. अशा पद्धतीत आता इथं 1 इंच मला एक्स्ट्रा टक्ससाठी वाढवावा लागतो, कारण आपला कपडा कमी जास्त होऊ नये यासाठी. आता इथं मी जेवढी आपली छाती घेतली होती तेवढीच कंबर घ्यायची असते कंपल्सरी लहान मुलांची. ओके. आणि इथून टक्स करायचा आपल्याला. टक्स कसा करणार, जेवढी आपण लेंथ घेतली कमरेची त्याचा सेंटर काढायचा आणि पॉईंट द्यायचा. इथे आपली नेक विथ आहे, म्हणजे गळ्याची जी रुंदी असते ती 2 इंच घ्यायची लहान मुलांसाठी आणि उंची घ्यायची आहे 4.5 इंच. 4.5 इंचाची उंची घ्यायची आहे, म्हणजे गळ्याची जी उंची असते ती 4.5 इंचावर घ्यायची. तुम्ही किती पण घेऊ शकता. 3.5 ते 4.5पर्यंत तुम्ही घेऊ शकता. ओके. जास्त घेऊ नका, शोल्डर डाऊन होतो. आता गळ्याच्या साईडनं आपल्याला शोल्डर स्लोप द्यायचा आहे अर्धा इंच. आता आर्मोलच्या साईडनं जी रेषा आहे आर्मोलची त्याचा सेंटर काढायचा आणि आर्मोलचा कर्व द्यायचा अशा पद्धतीत. फ्रेंच कर्व असेल तर फ्रेंच कर्वच्या साह्याने तुम्ही देऊ शकता. आता इथं आपण कटिंग करून घेऊया. व्यवस्थित अगदी कटिंग करायचं आहे जिथे मार्किंग केली आहे तिथे. आता बॅक आणि फ्रंट असे 2 पार्ट आपले तयार झाले. बॅक साईड एका साईडला काढायचा आणि तिथून जो गळा, म्हणजे प्रत्येक फ्रंट आणि बॅकचा जर गळा वेगळा असेल तर बॅक आधी वेगळा काढायचा आणि गळ्याचा आकार द्यायचा. आता फ्रंटचा पण आपला आणि बॅक सेम होता त्याच्यामुळे मी एकत्रच कट केलं, पण तुम्हाला सांगितलं आहे अशा पद्धतीत. आता इथं मी फ्रंट आणि बॅक माझा म्हणजे एकसारखाच होता त्याच्यामुळे मग मी एकत्र कट नाही केले, कारण तुम्हाला समजण्यासाठी. तर मी आता इथे 4 इंच आपल्याला मी फ्रंट घेतला आणि बॅकला मी 4.5 घेतलं होतं, ते मी कट केलं. व्यवस्थित कट करायचा आहे गळा. तुम्हाला कुठला पण आकार तुम्ही देऊ शकता, V शेप किंवा स्वीट आर्ट किंवा गोल गळा देऊ शकता. ओके. चला आपण आता इथं मी एक माझ्या मशीनचा पार्ट आहे तो व्हाईट कलरचा आहे, त्याच्यामुळे व्हाईट दिसत नसल्यामुळे मी ते जो कपडा घेतला आहे ब्ल्यू कलर त्याच्यावर मी तुम्हाला दाखवले कशा पद्धतीत मी कट केला आहे फ्रंट पार्ट. तर व्यवस्थित असा हा आपण अशा पद्धतीत कट करायचा असतो, त्याच्यामुळे प्रत्येक पार्टला जर तुम्ही फिनिशिंग दिलात तर तुमचा फ्रॉकसुद्धा चांगला तयार होतो. ठीक आहे. आता इथं मी जो साडीचा जो पदर होता तो पल्लूच्या वरती मोर असे होते, तर प्रत्येक मोरच्या इकडे मी बॅक पार्ट एक फ्रंट पार्ट असे ठेवले. आता इथून कट करून घेते, म्हणजे जशी डिझाईन असेल तशी तुम्ही ठेवून कट करू शकता. नंतर मी ते गोंडे लावणार आहे काढून. ठीक आहे. चला आता इथं मी स्लीव्ससाठी थोडा जो अर्धा मीटर ठीक आहे, अर्धा मीटर मी इथे कपडा कापून घेते स्लीव्ससाठी अस्तर.
बाकीचं जे अस्तर आहे ते आपल्याला जो बॉटम पार्टला फॅब्रिक येईल त्याच्यासाठी राहणार आहे. जे एकूण मला 2 मीटर अस्तर इथं लागलेलं आहे. मग प्रत्येक पार्ट किती घेतलं आहे त्याची मी वरती तुम्हाला नोंद केलेली आहे, तर तुम्ही तिथं पण बघू शकता. आता इथं मी फॅब्रिकचा जो कापड घेतला आहे बॉटम पार्ट पूर्ण साडीची पूर्ण लेंथ आहे 42 इंच. म्हणून मी काय केलं, साडी अशी फोल्ड केली आणि नंतर आधी मार्किंग केलं आणि नंतर फोल्ड केली अशा पद्धतीत. म्हणजे बॉटम पार्ट मी एकूण 20 इंचाचा घेतला आहे. 20 अधिक 21 इंच म्हणजे 21 दुने 42, 42 इंचाची पूर्ण आपली साडी होती. मग त्याचे मी 2 फोल्ड केले. आता आपल्याला किती घ्यायचे आहेत टॉप म्हणजे जो खालचा पार्ट असतो ना त्याच्यासाठी, तर पूर्ण आपली जी उंची असते त्या उंची टॉप पार्ट वजा केलं तर जेवढी उंची येते त्याचे तिप्पट फॅब्रिक तुम्हाला इथं घ्यायचं आहे. ठीक आहे, जेवढी उंची आता जर तिची माझ्या मुलीची उंची 30 इंच होती, मग 30मध्ये मी टॉप पार्ट 11 इंच वजा केले, मग किती राहिले 19 इंच. 19 अधिक आपण 1 इंच ॲड करून 20 इंचाचे मी 20 गुणुले 3 म्हणजे 60 इंच असा कपडा मी घेतला आहे. ठीक आहे, 60 इंच कपडा घेतला आहे. आता मी 20 गुणुले 20 गुणुले 20 असं आपण 60 इंचाची लेंथला घेणार आहोत, कारण बॉक्स प्लेट काढायची आपल्याला, त्याच्यामुळे आपण तेवढा कपडा आपल्याला लागणार आहे. आता इथे मी दोन जॉईंट पार्ट होते फॅब्रिकचे ना, साडी आपण फोल्ड केली तर ते कट करून एक फ्रंटला एक बॅक पार्टला बॉटम पार्ट तयार करणार आहोत. तर आता स्लीव्स लेंथ इथे आहे माझी 4 इंच आणि विथ पण 4 म्हणजे रुंदी 4 इंच आहे. आता ती कशी काढणार मी सांगते. मला इथे फुगाबाई पाहिजे आहे, म्हणजे प्लेट्स जे असतात ना त्या. तर मी इथे 4 इंच एक्स्ट्राची घेणार आहे. म्हणजे पुढे आपण 4 इंच फुगाबाईसाठी 4 इंच जास्त ठेवत असतो. त्याच्यानंतर आपली जेवढी छाती आहे 6 चोक 24 बरोबर, तेवढी इंच आपण जास्त घ्यायचं. म्हणजे एकूण आपल्याला 10ची घडी इथे घ्यायची आहे. ठीक आहे, हा सोपं मेजरमेंट आहे. ठीक आहे, एवढं. आणि तिथून आपल्याला उंचीची रेषा आखून घ्यायची आहे. जे आता माझ्या फ्रॉकची उंची आहे म्हणजे स्लीवच्या उंची आहे 4 इंच. मग मी 4 इंचावर इथं उंचीची रेषा आखून घेतली. आता बॉटम पार्टपासून मी ते 2 इंच कमी केले आणि दीड इंच शिलाई मार्जिन दिली आणि असा स्लीव्सचा आकार आखून घेतला. ठीक आहे, तुम्ही पण आखून घेऊ शकता अशा पद्धतीत. जर तुम्हाला आणखी एक्स्ट्राचे 3-4 प्लेट्स वाढवायचे असतील तर पार्टचे ते 4 घेतले आहे तिथे अधिक 2 करून 6 इंच घेऊ शकता. स्लीव्स कठीण नाही, स्लीव्स सोपी आहे. व्यवस्थित जर तुम्हाला समजलं तर तुम्ही त्याच्यातून एकदम बारकाईने बघून शिवू शकता. जर नाही समजलं तर मला कमेंट्समध्ये सांगा, मी प्रत्येक पार्ट दाखवण्याचा प्रयत्न करेन, कारण आता माझा व्हिडिओ खूप मोठा होतो यासाठी. तर इथे मी 4 इंच घेतलं, तिथं मार्किंग केलं कारण तिथे माझे प्लेट्स येणार. ठीक आहे, आता इथून मग मी 6 इंचावर मार्किंग करणार कारण तेवढी छाती आणि 1.5 इंच शिलाई माझी. ठीक आहे, एवढं झालं. आता इथं मेन जो कपड्याचा, कारण गोल्डन पीस होता तो आपल्या टॉप पार्टचा होता, मग थोडं कॉम्बिनेशन म्हणून व्हाईट कलरचे स्लीव्स ते मी लावणार आहे. साडीचाच पार्ट घेणार स्लीव्ससाठी. अशा पद्धतीत साडीचाच पार्ट आपण इथे दोन्ही ह्याला घेणार आहोत. जरा कॉम्बिनेशन असलं की छान वाटतो फ्रॉक. एकसारखं जर पार्ट आणि त्याचसारखे जर स्लीव्ज असले तर व्यवस्थित वाटत नाही. आता इथं फॅब्रिक जो घेतला आहे गोल्डन कलरचा, जो पदराचा भाग आहे तो सरळ आहे आणि आपल्या त्याच्यावर अस्तर ठेवलं आहे. का ठेवलं आहे, कारण आपल्याला इथे गळा पलटून घ्यायचा आहे. पहिलं गळ्याच्या साईडनं आपल्याला 1.5 इंचाचे गोल राऊंड असा शेप देऊन शिलाई व्यवस्थित आखून घ्यायची आहे. व्यवस्थित अगदी कुठेही इकडे तिकडे होता कामा नये, कारण गळा आहे तो व्यवस्थित जर शिलाई मारली तर तुमचा गळा असा चपटा होणार नाही यासाठी. तर आता इथे असं आपण कट करून घेणार. जेवढी गळ्याच्या साईडनं आपण शिलाई मारली तेवढी कट करून घ्यायची आणि नॉच देऊन परत त्याला अस्तर हे जे आहे ना ते अस्तर उलटून घेऊन त्याला फिनिशिंग द्यायची. सुंदर आहे, व्यवस्थित म्हणजे बारकाईने जर लक्ष दिलात तर व्यवस्थित तुम्हाला शिवता पण येईल. 1-2दा पाहिल्यावर पण तुम्हाला समजेल, अगदी काही कठीण नाही.
आता जे काही अस्तर आहे ते लॉक करून घ्यायचं, व्यवस्थित लॉक करून घ्यायचं. कारण इकडे तिकडे येणारे जे दोरे जे असतात ते आपल्या पूर्ण जेव्हा शिवून फिनिशिंगमध्ये बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित कट करायचं. इथे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये पुरेपूर पाठ दाखवण्याचे प्रयत्न केले आहेत, तुम्ही बघत नाही, त्यामुळे तुम्हाला त्यातली बारकावे समजत नाही. यासाठी व्हिडिओ माझा पूर्ण बघा. व्हिडिओ आवडतो की नाही हे कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावर कमेंट करा आणि नंतर मला सबस्क्राईब करा. अशा पद्धतीत जो राहिलेला कपडा आहे तो कट करून घेतला. ठीक आहे, अशा पद्धतीत आपण दुसरा पार्ट पण रेडी करणार आहोत. दुसरा पार्ट पण आपल्याला सेम पद्धतीत मेन फॅब्रिक सरळ ठेवून त्याच्यावर अस्तर ठेवायचं आणि पहिल्यांदा गळ्याला शिलाई मारून घ्यायची, जसा गळा असेल तसा, आणि नंतर तो व्यवस्थित कट करायचा आणि नंतर हे अस्तर आहे ते पाठी टाकायचं. नॉच मारायचे कारण आपला गळा व्यवस्थित येतो फिनिशिंग. आता हे अस्तर असं पाठी टाकायचं, व्यवस्थित पाठी टाकायचं आणि जिथे शिलाई मारली तिथे प्रेस टिप मारायची. एकदा दाब शिलाई मारून घ्यायची, काटोकाट दाब शिलाई मारायची नाही, जरासं 1-2 रेषा अशी पुढे घेऊन आतमध्ये घेऊन दाब शिलाई मारायची असते. व्यवस्थित मारायची, इकडे तिकडे फुगा येणार नाही याची काळजी पण घ्यायची. आता परत आपण जसं पहिल्याला केलं तसं दुसऱ्याला सुद्धा असे लॉक करून घेणार आहोत. प्रत्येक पार्ट फिनिशिंगमध्ये आले पाहिजे. उरलेला सुरलेला जो कपडा आहे ना तो काढून टाकायचा व्यवस्थित आणि त्यालाही करायचं. आता इथं आपण जो 1 इंच जास्त ठेवला होता कमरेच्या साईडला टक्ससाठी, तिथे अर्धा इंचचा टक्स मारायचा. असे टक्स मी दोन्ही साईडला मारणार आहे. दोन्ही साईडला मारून घ्यायचे. डबल लॉक करून मारायचे आहेत, त्याच्यामुळे टक्स ओपन होणार नाही याची काळजी घ्यायची. आता इथं मेजर करून बघितलं मी तर व्यवस्थित अगदी आपलं इकडे तिकडे कमी पण जास्त झालेलं नाही. आता इथं मी जो मेन टॉप जे बॉटम पार्टसाठी साडी घेतली होती 19 इंचाची, ती इथे आता आपण पहिल्यांदा साडीला जे मेन फॅब्रिक आहे, आपला बॉटम आता रेडी झाला. आता आपण जो बॉटम पार्ट आहे तो रेडी करूया. ते आपण बॉक्स प्लेट घेणार आहोत. जेवढी लेंथ आहे तेवढ्या पटापट बॉक्स प्लेट घ्यायच्या, व्यवस्थित घ्यायच्या बॉक्स प्लेट. आता इथे व्हाईट कलरची साडी असल्यामुळे थोडंसं दिसायला पुसट वाटेल, पण दिसत आहे व्यवस्थित. तर तुम्ही 1.5 इंचाचे बॉक्स प्लेट घ्यायचे आहेत. 1.5 इंचाचे इथे बॉक्स प्लेट घ्यायचे आहेत. एक प्लेटचं तोंड सरळ, एक प्लेटचं तोंड उलट्या साईडला, अशा पद्धतीत बॉक्स प्लेट घ्यायच्या आहेत. पण टॉप पार्टला केवढं लावणार तुम्ही? उंचीच्या दुप्पट आणि बॉटमला पण फ्रंट पार्टला पण उंचीच्या दुप्पट, म्हणजे असं मी एकूण 3.5 मीटर असा फॅब्रिक घेतला आहे. पण जेवढे प्लेट्स येतील तेवढे तुम्हाला जिरवावे लागतील, उंचीनुसार तेवढे खूप आहेत. अगदी व्यवस्थित बॉक्स प्लेट काढून घ्यायच्या. ठीक आहे, हे झालं आपलं आता फॅब्रिकचं. आता आपण अस्तरचं बघूया. चेक करून बघायचं बरोबर आहे का. आता मी तुम्हाला एक वेगळीच पद्धत सांगणार आहे. आता हे जे बॉक्स प्लेट काढल्यात ना, तिथे आपण आता जिथे
पूर्ण जॉईंट करून घ्यायची शिलाई आहे त्याची, ओपन जी शिलाई आहे ना ती जॉईंट करून घ्यायची. अगदी जॉईंट म्हणजे पूर्ण शेवटपर्यंत आपण शिलाई पूर्ण शेवटची फायनल मारतो ना ती मारून घ्यायची. पूर्ण डबल शिलाई मारायची, त्याच्यामुळे कपडा फाटणार नाही किंवा कुठचे धागेदोरे निघणार नाही. साडी पातळ असल्यामुळे त्याचे धागेदोरे भरपूर निघाले यासाठी. आता इथं जसे आपण असं ह्याला आपण प्लेट्स मारल्या फॅब्रिकला, तशा आपण अस्तरला सुद्धा मारणार आहोत, लक्षात असू द्या. आणि ही पण आता टोकाने शिवून घेणार आहे. आता हे बघा, जसं ते शिवलं ना तसं टोकाने शिवून घेतलं आणि अस्तर आहे ना ते साडीच्या असं आतमध्ये घातलं मी आणि वरून अशी शिलाई मारली. म्हणजे तुम्हाला साडी पण जॉईन करायची एक गरज नाही, म्हणजे वेगवेगळं. आता इथं मी स्लीव्ज आहेत ना, स्लीव्स इथे जॉईन करून घेते. स्लीव्ज जॉईन करताना तुम्ही बहुतेक वेळा माझे ब्लाऊजचे व्हिडिओ पाहिले असतील. सोपं आहे स्लीव्ज जॉईन करायला. मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवायचं, शिलाई मारून घ्यायची, परत अस्तर उलटं करायचं आणि परत शिलाई मारायची, दाब शिलाई मारायची आणि जेवढं अस्तरचं आहे तेवढं लॉक करून टाकायचं. अशा पद्धतीत मी दोन्ही ते स्लीव्ज शिवून दाखवले आहेत तुम्हाला. स्लीव्जचा कलर मी साडीचा घेतला, कारण कॉम्बिनेशन हे मॅच होत नाही एकसारखं असलं तर हे छान वाटतं, त्याच्यामुळे मी असे स्लीव्ज हे व्हाईट कलरचं घेतलं आहे. ठीक आहे. आता याला मध्य काढायचा जॉईन करण्यासाठी. ठीक आहे. अशा पद्धतीत मी दोन्ही स्लीव्ज इथे लावून घेणार आहे. मला दाखवते. एक स्लीव्ज झाली, आता ही दोन्ही पण इथं लावून घेणार आहे. जेवढे तुम्ही स्लीव्ज मेन फॅब्रिक घेता तेवढं अस्तर घ्यायचं. आता इथे मी लावून दाखवते. दोन्ही स्लीव्ज इथे रेडी केल्या आपण आणि हे टॉप पार्ट. आता हे जॉईन करूया. टॉप पार्ट आपण कशा पद्धतीत जॉईन करतो ते मी तुम्हाला दाखवते. थांब. दोन्ही साईड असे जे सरळ बाजू आतमध्ये ठेवायची, उलटी बाजू बाहेर काढायची आणि तिथे शोल्डरला शिलाई मारायची. आता इथं मी ना पहिल्यांदा शिलाई मारण्यापूर्वी मी इथे ह्याला चैन लावणार आहे. त्याच्यासाठी मी मध्य कट केला अशा पद्धतीत आणि हुकलूकच्या पट्ट्या कशा असतात तशा पट्ट्या मी इथे लावणार आहे. पट्ट्या लावणार आहे आणि त्याच्यावर मग मी चैन लावणार, कारण मी डायरेक्ट जर चैन लावली असती तर त्याची फिनिशिंग खराब झाली असती आणि जी चैन कपडा पण फुकट गेला असता. म्हणून आधी त्याला व्यवस्थित काम करणं गरजेचं असतं. आता हुकलूक पट्ट्या कशा असतात त्या पद्धतीत आपण इथं पट्ट्या लावणार आहोत. तुम्ही पण हुकलूक केला असेल ना ब्लाऊजला, मग त्याप्रमाणे आपण फ्रॉकला हुकलूक करायचं असतं. चेन वगैरे असू दे किंवा हुक असू दे किंवा बटन्स तुम्ही लावणार ते असू द्या. ठीक आहे. व्यवस्थित अगदी हुकलूक पट्ट्या तयार करून घ्यायच्या आणि नंतर चैन लावायची. त्याला चैन असते ती आपल्या ड्रेसला वगैरे चैन मिळते बाजारात, ती आणायची आणि लावायची. 10 रुपयाला याची प्राईज आहे चैनची. साडीची किंमत होती 950 रुपये. एका दुकानदाराने 950ला दिली होती. तर मी त्याच्यापासून 2 फ्रॉक तयार केले. म्हणजे एका साडीपासून आपल्याला 2 फ्रॉक तयार करता येतात. जर उंची तिची कमी असेल तर 7 वर्षाची होती आणि एक 10 वर्षाची होती, त्याच्यामुळे मला 2 फ्रॉक ॲडजस्ट करता आले याच्यामध्ये. तर तुम्ही पण ॲडजस्ट करता का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर तुम्हालाच पण असे फ्रॉक शिवून हवे असतील तर मला खाली कमेंट्समध्ये मी नंबर देणार, त्याच्यामध्ये मला फोन लावू शकता किंवा SMS करू शकता किंवा व्हॉट्सॲप करू शकता. व्यवस्थित फिनिशिंग
फिनिशिंग असते आपल्या प्रत्येक जे काम असतं त्याला फिनिशिंग असते. तर खूप सारे दुकानदार असतात माझ्याकडं नऊवारी साड्या फ्रॉक्स वगैरे शिवून देतात. तर तुम्ही पण कसली वाट बघता, तुम्ही पण माझ्याकडनं एक तरी फ्रॉक शिवून बघा. जर तुम्हाला होलसेलमध्ये शिवून हवे असतील तर मला खाली दिलेल्या नंबरवर कमेंट करा. इथे चेन व्यवस्थित लावली आहे, लॉक पण चेनला केला आहे. आणि आता ही चेन आता खाली ओढून घेते आणि जो वरती जी उरली आहे ना चेन ती मी कट करणार आहे अशा पद्धतीत. जी जास्त कट टू कट नाही करायची, थोडी पाव इंच जास्त ठेवायची आतमध्ये लॉकसाठी. आतमध्ये लॉक करून घेऊया आपण, अशी उलटं करायचं आणि लॉक करून घ्यायची चेन, व्यवस्थित लॉक करायची. मी दुडणार आहे आणि ते व्यवस्थित लॉक करून घेणार आहे. 4-5 डबल टिप मारणार त्याच्यावर. एक लॉक पिन पण मिळते, ते पिन्स पण माझ्याकडे आहेत अवेलेबल, ते मी पिन्स पण लावते. आता हे लॉक झालं की पिन्स लावून घेणार आहे, त्याच्यामुळे चेन आपली पूर्ण ओपन होणार नाही, असं म्हणजे खराब होणार पण नाही. आता अशा पद्धतीत आपण इथं चेन लावली फ्रॉकला, हे बघा अशा पद्धतीत. आता आपण मेन काम करणार, शोल्डर जॉईन करणार आहोत. 0.75 इंच शोल्डर डाऊन, म्हणजे आपण जॉईन करायला नेहमी फ्रॉक असू दे किंवा साडी किंवा ब्लाऊज असू दे, आपण 0.75 शोल्डर डाऊन म्हणजे शिलाई मारतो शोल्डरला, आणि डाऊन पण तेवढंच देतो. 0.75 आपण शिलाई मारायची आहे, दोन्ही साईडला द्यायची आहे. आता आपण स्लीव्ज जॉईन करून घेणार आहोत. आता जो मेन पार्ट आहे, ज्या पार्टला आपण स्लीव्ज लावतो तो आपण सरळ ठेवणार आहोत, आणि स्लीव्ज आपली उलटी आहे, आणि जे प्लेट्स घेणार आहोत ते आपल्या साईडनं घ्यायचे आहेत. आता जे प्लेट्स घेते मी ते आपल्या साईडनं घ्यायच्या. मला इथे 3-4 प्लेट्स आल्या, 4 इंच घेतलं होतं त्यामुळे. आता तुम्ही किती घेणार, 6 इंच घेतलं जास्त तर तुम्हाला 6 प्लेट्स येऊ शकतात. पुढे 4 पाठी 4 असे 8 प्लेट्स आल्या. तुम्ही जर 6 इंच घेतलं तर 12 प्लेट्स येतील. स्लीव्ज लावायला सोपं आहे, काही कठीण नाही आहे. डबल टिपा मारायच्या, त्याच्यामुळे शिलाई विसवणार नाही. आता जे प्लेट्स घेतल्या होत्या त्या खालून पण तशाच जॉईन करून घ्यायच्या. आणि तुमच्या स्लीव्जला जास्त लूक येण्यासाठी तुम्ही लेसचा वापर करू शकता, की पोटली बटन करू शकता, किंवा आणखी बहुतेक अशा म्हणजे लटकन असतात स्लीव्जला लावण्याच्या, त्या तुम्ही लावू शकता. पण मी ते स्लीव्जला लावायला दोन्ही स्लीव्ज इथे अशा पद्धतीत लावून घेणार, आणि स्लीव्जला लावायला मी लेसचा वापर करणार आहे. हे दोन्ही स्लीव्ज इथे लावून घेणार आहेत. जशात मी तुम्हाला दाखवते, जमणार नाही यासाठी डबल दाखवत आहे. आता इथे डबल शिलाई मारणार, त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला कुठे उसवल्यासारखं व्यवस्थित म्हणजे फिनिशिंग येते डबल शिलाई मारल्यामुळे. तसं करणार आहे. आता इथं मी लेस घेतली आहे, जी लेस मी खूप म्हणजे दुरून आणली आहे, खूप छान आहे. आमच्या इथे असल्या लेस मिळत नाही, तर मी ते लेस लावणार आणि छान वाटते ती लेस.
आणि जास्त करून तुम्ही पातळ लेस नका लावू. स्लीव्ज वगैरे असतील तर तुम्ही जाड अशा भरलेल्या लेस लावा, त्यामुळे लूक पण सुंदर येतो फ्रॉकला. गळ्याला का नाही लावली, कारण तिला टोचेल म्हणून मी गळ्याला लेस नाही लावली, गळा पलटून घेतला. तुम्ही गोट पायपिंग करू शकता, रेडीमेड पायपिंग मिळते, ती गोट पायपिंग करू शकता. अगदी व्यवस्थित लावायची. टॉप पार्टचा तर आपला लूक एकदम खुलून दिसत आहे, छान वाटतो. तिरंगा कलरचा आपला हा टॉप तयार झाला आहे, तिरंगाचा. आता हे दोन्ही पार्ट जसे आपण बॉटम पार्ट जॉईन करून घेतलं एकमेकांना, तसा हा पार्ट पण एकमेकांना जॉईन करून घ्यायचा. म्हणजे काय झालं, परकर पोलका पण तयार होतो आणि तुम्हाला फ्रॉक पण शिवायचा असेल तर तुम्ही फ्रॉक पण शिवू शकता. आणि जर तुम्हाला फ्रॉकचा कंटाळा आला तर तुम्ही ही परकरचं पोलक्याची शिलाई उसवून तुम्ही त्याचा परकर पोलका तयार करू शकता. म्हणजे 2 in 1 आपला हा फ्रॉक तयार झाला आहे. आलं लक्षात? म्हणून मी ही आयडिया तुम्हाला दाखवली. आता व्यवस्थित इथं एका साईडनं लॉक करून घ्यायचं, तुम्ही इंटरलॉक करू शकता. आणि मी नंतर मग ह्याला आधी मी जॉईन करून घेणार फ्रॉकला, म्हणजे बॉटम पार्टला, आणि त्याच्यानंतर मी मापं टाकणार आहे. मी लगेच मापं नाही टाकणार, कारण आधी मला जॉईन करायचं आहे. तुम्ही जॉईन करून मापं टाकू शकता, किंवा तुमचा घेर जेवढा आहे ना तेवढा आपण इथे बॉटम पार्टचा घेर तयार केला आहे ना, त्याच्यामुळे मी आधी मापं टाकणार नाही. हे बघा, आता इथं मी बॉटम पार्टला अस्तर वगैरे लावून घेतलं होतं, म्हणजे ते अस्तर मी पूर्ण शिवूनच आतमध्ये असं शिलाई मारून घेतलेली. आणि आता बघा काय करते, बॉटम पार्ट आहे तो उलटा आहे आणि आपला हा जो सरळ आहे वरचा टॉप पार्ट आहे तो तसं ठेवायचं आणि ना अशी शिलाई मारून घ्यायची. मी बॉटम पार्ट आणि अस्तर अशाच प्रकारे शिलाई मारली होती. आणि आता बॉटम पार्ट आतमध्ये, टॉप पार्ट आतमध्ये टाकते आणि अशी गोलाकार शिलाई मारून घेते. बघा, आपण आता इथं शिलाई मारून घ्यायची. इथे गोलाकार राऊंडमध्ये शिलाई मारून घ्या. आता मेजरमेंट टाकते. छाती आहे 26, म्हणजे 6 इंच छातीला टाकूया आणि कमरेला आपण 5.5 इंच टाकणार आहोत. आणि फिटिंगची शिलाई आखून घेणार आहोत. दोन्ही साईडला मी फिटिंग करणार आहे. तर इथे फिटिंगचा व्हिडिओ दाखवला नाही आहे, व्हिडिओ मोठा झाला. तर कसा झाला हा फ्रॉक, तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. आणि भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. फुल लेंथ फ्रॉक खूप छान दिसतो, त्यामुळे तुम्ही असेच फ्रॉक शिवून बघा. तयार केलेला आहे. 26 जानेवारीला तिचे कार्यक्रम आहेत, यासाठी तयार केला आहे. तर तुम्ही पण नक्की शिवून बघा तुमच्या मुलीसाठी. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू फॉर वॉचिंग ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशन. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू.